ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. मी डॉक्टर विकास बाहेकर, जीवन दर्शन व्यासपीठ बुलढाणाच्या लाईव्ह फेसबुक पेजवर मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 2-2.5 महिन्यापासून वेगवेगळ्या विषयाचं आपण या ठिकाणी चिंतन करतो आहोत, पाहतो आहोत आणि त्यातून जीवनाच्या उपयुक्ततेसाठी ज्या त्यातल्या गोष्टी आहेत की ज्यांना आपल्याला जीवनाला समृद्धी प्राप्त होऊ शकते, जीवनाचा आनंद किंवा जीवनामध्ये सौख्य प्राप्त होऊ शकतं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्या अंतर्भूत असलेल्या मूलभूत काही गुणधर्माचं आपण या ठिकाणी चिंतन करतो आहोत. मागे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण भगवान श्रीकृष्णाच्या मानुष आणि दैवी अशा दोन्ही शक्तीचं, सद्गुणाचं, त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं जे आपण चिंतन पाहिलं, त्यातही बऱ्याच गोष्टी आपण घेऊ शकत होतो आणि घेतल्या पाहिजेत. त्यावेळेस ती गोष्ट मी ठामपणे सांगितली. आज जो विषय आपला चिंतनामध्ये आहे तो त्याचं टायटल मी दिलं होतं सृजन काळ. सृजन हे सृष्टीचं फार मोठं जे चक्र आहे त्यातलं एक महत्त्वाचं आयुध आहे. ही सृष्टी जी चालते, वंश जे चालतात ते सर्व या सृजनातून चालतात. म्हणून मूलतः आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 ज्या जीवन प्रेरणा आहेत त्या प्रेरणाच्या पलीकडे मानवी देहामध्ये बुद्धीमुळे फरक पडत जरी असला तरी त्या 4 जीवन प्रेरणा ज्या आहेत त्या धर्मवत मनुष्य चालतो. आणि त्या जीवन प्रेरणामध्ये जास्त भावना किंवा जास्त विवेक या दोघांचाही काही प्रकार जर इम्बॅलन्स झाला तर माणसाला कधी कधी अडचणीचा सामना करावा लागतो. आहार, निद्रा, भय, मैथून हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आहार आणि निद्रा हे पंचमहाभूताचं देह जो आहे तो साधन म्हणून वापरत असताना त्याची सर्वांगीण उन्नती होईल आणि तो साधन म्हणून उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून त्याला लागणारा आहार आणि त्याला लागणारी रेस्ट ज्याला म्हणतात ती त्या निद्रेतून आपल्याला प्राप्त होते. मग त्यानंतर भय जो आहे ते भय याचे 2 वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतात. एक भय जे असतं ते अंतर्यामी न्यूनगंडातून निर्माण झालेलं आणि दुसरं एक भय जे असतं ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आपण व्यक्तीच्या समाजामध्ये समाजाशी, निसर्गाशी आणि एकंदरच आपल्याशी होऊ शकणाऱ्या विपरीत परिस्थितीशी झगडतो आणि त्याचा आपल्याला जास्त सामना करायला लागू नये म्हणून आपण जी काळजी घेतो त्या प्रकारचे भय असतं. त्यातला मैथून हा जो प्रकार आहे हा तुमचा माझा वंशतंतू जो आहे तो प्रपोगेशन किंवा तो चालू राहावा, सातत्य त्यामध्ये राहावं या दृष्टिकोनातून तो आहे. आणि मग मनुष्य देहामध्ये बुद्धीतून विवेक, विचार यातून त्याच्यामध्ये फरक पडत चालतो. म्हणून या सृजनाचा विचार करत असताना आपल्याला मानवी जीवनाचं, मानवी देहाचं, मानवी एकंदर आपल्या ज्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो त्या व्यक्तीचं आणि या निसर्गाचा काही संबंध आहे का हे आपल्या ठिकाणी पाहायचं. कारण म्हणून मी त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये जी गोष्ट बोललो होतो की सृजन सृष्टीचं आणि व्यक्तीचं या दोन्हीमध्ये शारीर, मानसिक आणि वैचारिक या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आपण ते हळूहळू उलगडू आणि या तिन्हीमुळं, या तिन्ही स्तरांवर सृजनामुळं व्यक्ती आणि सृष्टी हे दोघंही प्रगल्भ, जबाबदार आणि क्रियाशील होत चालतात. त्या व्यक्तीला ती सृजनाची जी अवस्था असते त्याच्यानंतरचा काळ जो आहे तो जबाबदार बनवतो. मग आपण पहिलं तर निसर्गाचा भाग पाहूया. निसर्गामध्ये साधारणतः आपण आता नवीन पिढीची आणखीन अडचण झालेली आहे. आपल्याला इंग्लिश महिने माहीत असल्यामुळे मराठी महिन्याच्या आपण फार दूर गेलो. साधारणतः 12 महिने, 12 महिन्याचे 6 ऋतू आणि 6 ऋतूचं ग्रॉसली आपण 3 सीझन्स त्याच्यामध्ये त्याचं आपण म्हणजे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा माहिती आहे. मग त्याच्यामध्ये नंतर ते हेमंत, शिशिर, ग्रीष्म, शरद, वसंत हे असे ते 6 ऋतू आहेत. आणि मग जानेवारी, फेब्रुवारी आपण असं म्हणतो किंवा मग चैत्र, वैशाख असं म्हणतो, तो 12 महिन्याचा काळ आहे. परंतु आपल्याला जर जीवनामध्ये खरोखर काही गोष्टी त्रासदायक वाटत असल्या ज्याच्यामुळे तुमच्या माझ्या जीवनावर
त्याचा मेघकृष्णाची छाया जर पडत असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या माझ्या जीवनावर कुठला ताण तणाव जर येत असेल तर या निसर्गाकडे आपण एकदा गुरु म्हणून पाहिलं पाहिजे. चक्र कसं चालतं ते जर आपण पाहिलं तर साधारणतः म्हणजे आपण ज्याला चैत्र वैशाख म्हणतो त्याच्या आधी फाल्गुन म्हणजे आपल्याकडे मार्च महिना असतो. त्या दरम्यान इतकी उष्णता असते की तुम्ही त्याची म्हणजे आपण उन्हाळा अनुभवतो. काही काही भागामध्ये आपल्याकडे आता 48-49 टेम्परेचर जातं. त्यानंतर ह्या निसर्गामध्ये असा हळूहळू बदल पडत चालतो आणि त्या बदलातून तो निसर्ग जो त्या उष्णतेनं दाहकतेनं जळालेला असतो तो पूर्णपणे हिरवा शालू पांघरून नंतर आपल्याला आपण दिवाळीच्या दरम्यान जर पाहिला अतिशय प्रसन्न अशा प्रकारचा तो बदलत चालतो. आता या ठिकाणी एक व्याख्या आपण सुरुवातीला पाहूया. मी स्वतः डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळे माझा नेहमी पेशंट औषधीचे संबंध आहे. पण औषधी या शब्दाचा आपल्याला शब्दशः अर्थ जर समजला तर मग आपल्या जीवनामध्ये औषधी नेमकी काय आहे आणि ती कशी वापरायला पाहिजे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदामध्ये औषधीची व्याख्या जी आहे ती मी सुरुवातीला सांगतो. जी वनस्पती 1 वर्ष कालामध्ये जन्माला येते, वाढते, ती फळं फुलं हे सर्व निर्माण करते, ते सर्व देऊन ती वनस्पती नष्ट होते 1 वर्ष कालामध्ये, त्याला आयुर्वेदामध्ये औषधी म्हणतात. मग तुम्ही आम्ही जे खातो ते सर्व प्रकारचे धनधान्य जर आपण पाहिले तर त्या औषधीमध्ये येतात. मग आता एक सरळ सरळ गोष्ट आपल्या लक्षात येईल की ती औषधी म्हणजे जी निसर्गाने तुमच्या वाढी निर्माण केलेली आहे ती आपण नीटपणे न खाल्ल्यामुळे आपल्याला आमची औषधी म्हणजे डॉक्टरची औषधी खावं लागते. म्हणून निसर्गाकडे आपण थोडंसं वळलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे. या निसर्गाचा संबंध जो आहे तो तुमच्या माझ्या या जीवनाशी जो निगडीत आहे त्याचं तुमच्या माझ्या मातीशी एक वेगळं नातं आहे. कारण तुमची माझी ही भारत माताची ही जगाच्या पाठीवर कृषीप्रधान देश म्हणून नावाजलेली आहे. म्हणून कृषीवल किंवा कृषी संस्कृती ही तुमची माझी मुळात संस्कृती आहे. आणि त्या कृषी संस्कृतीमध्ये हा शेतकरी जो आहे त्या घटकाकडे आपण जर पाहिलं तर त्याच्या अंतर्यामी असलेला जबरदस्त आशावाद कदाचित फक्त त्या शेतीच्या किंवा कृषीच्या किंवा जमिनीच्या किंवा निसर्गाच्या त्याच्या सातत्याच्या अनुभवातून येत असावं असं वाटतं. दुर्दैवाने गेल्या 10-15 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी भरपूर आत्महत्या केल्या ते आपल्याला दिसतात, पण त्याच्यामागची कारणमीमांसा आणखी वेगळी आहे. परंतु तरी मी स्वतः ही गोष्ट अनुभवतो की शेतकरी हा तुमच्या माझ्यापेक्षा अतिशय आशावादी असतो, हे माझं ठाम मत आहे, अनुभवतो. तर त्याचं कारण आपण पाहूया. सुरुवातीला जी दाहकता आपण म्हणतो जी त्या फाल्गुनपासून सुरू होते, फाल्गुन चैत्र वैशाख, त्या दरम्यान या शेतीमध्ये अतिशय काबाड कष्टाचं मेहनतीचं मशागतीचं काम सुरू असतं आणि त्या मशागतीच्या कामातून हळूहळू ती जमिनी जी आहे ती उपजाऊ बनवतात आणि ती बनल्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपल्या या मराठी कॅलेंडरनुसार आपण ज्याला 7 जून हा एक म्हणजे तारखेनुसार मृग नक्षत्र सुरुवातीचा भाग जो म्हणतो तेव्हापासून मृगधारा किंवा या जमिनीची जी तहान असते ती तृप्त करण्याकरता तो ईश्वर वरुण राजाच्या स्वरूपामध्ये काळ्या कभिन्न मेघातून बसून तिला तृप्त करायला सुरुवात करतो. वराळातले प्रसिद्ध कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ एका त्यांच्या काळ्या मातीत या कवितेमध्ये म्हणतात, सरी वरी सरी येती माती नाती धुती होती. अतिशय चपखल आणि ज्याला म्हणता येईल की खरोखर वास्तव वर्णन कविवर्य वाघ सरांनी केलेलं आहे. आणि ती नाती धुती झालेली जी माती असते तिथे मग हा शेतकरी राजा ज्यावेळेस पेरणी करतो तिथून त्या जमिनीचा सृजनकाळ सुरू होतो. म्हणून सृजनकाळ जो आहे तो आपल्याला पाहत असताना आषाढ, श्रावण आणि भाद्रपद या 3 महिन्यामध्ये पाहायचा आहे. याच्याकरता हा काळ पाहत असताना आपल्याला आणखी एक गोष्ट त्याच्या बरोबरीने पाहायची, ती दुसऱ्या स्तरामध्ये आपण पाहू. पण त्या स्तरामध्ये निसर्गाच्या चक्राच्या दूर गेल्यामुळे तुम्ही आम्ही ज्या वेगळ्या प्रकारच्या अडचणी पाहतो त्याच्या मागचं सुद्धा शास्त्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. विज्ञानाची प्रगती जास्त झाली त्यामुळे आपण विज्ञानाच्या जास्त आहारी गेलो
आणि आहारी गेल्यामुळं आपल्या स्वतःच्या जीवनातला नॉर्मल नॅचरल रेग्युलर रिदम जो आहे तो आपण गमावून बसलो. हे आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो, पण त्याच्या मागची कारणमीमांसा पाहत नाही. कारण जमिनीमध्ये पेरलेलं जे अन्न किंवा जी बी असते, ती बी तिची क्षमता काय असते, परंतु तरी ज्ञानेश्वर महाराज एका ओवीमध्ये सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे. म्हणजे चांगलं बियाणं जर असेल तर जमिनीच्या आत गेल्यानंतर तिथे मिळालेल्या आर्द्रतेमुळे, तिथे मिळालेल्या पोषक द्रव्यामुळे ते आपोआप वरती येतं आणि त्याला वर येण्याकरता बाहेरून टणक वाटणारी तुमची भूमाता किंवा माती जी आहे ती त्याला जागा करून देते. मार्दवानं म्हणजे प्रेमानं. मग अशा प्रकारचं हे रिदम जे हे तुमच्या माझ्या शरीरात सुद्धा असू शकतं, असायला पाहिजे. परंतु मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं विज्ञानाच्या अतिशय आहारी गेल्यामुळं आपण ते रिदम गमावलं. त्याच्यामुळे जी पूर्वीच्या काळ म्हणणं सोडून द्या त्याला, तुमची माझी जनरेशन जी आहे, ज्यांचा जन्म नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मामाच्या गावामध्ये झालेला आहे, जिथे कुठल्याही डॉक्टरची अपेक्षा नसते, नॉर्मल, बिकॉज इट इज अ नॉर्मल प्रोसेस अँड कोर्स ऑफ लाईफ टू गिव्ह बर्थ टू ए बेबी. पण नाऊ इट हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट टास्क म्हणजे कठीण काम झालं त्यात. याच्या मागे काहीतरी कारणमीमांसा आपण पाहायला पाहिजे, ती पाहूया. पण सुरुवातीला आपल्याला ह्या सृजन काळाची गंमत पाहायची आहे. मग हे वर येतं आणि इथून मग आपल्या सृष्टीचं चक्र हे बदलायला सुरुवात होते. जो कालपर्यंत अतिशय दाहक ग्रीष्माचा काळ होता तो मग वर्षा ऋतूमुळे आणखीन वेगळा व्हावा लागतो. आणि कालपर्यंत अतिशय डोळ्याला त्रासदायक वाटणारी किंवा अशा प्रकारचं भेसूर झालेलं जे रखरखीत झालेलं जे वातावरण होतं ते हिरवा शालून असतं. मग त्यातली एक गंमत तुम्ही पाहिली असेल की ज्याची काळजी घ्यावी ते पीक वाढायचं कसं याची चिंता शेतकऱ्याला असते, पण ज्याची अजिबात काळजी नसते ते तण मात्र जोमान वाढत असतं. मानवी मनामध्ये असा प्रकार सातत्याने चालू असतो. ज्याची तुम्हाला मला आवश्यकता आहे तो विवेक विचारातून निर्माण व्हायला खूप ताकद लागते, क्षमता लागते, परंतु विकार मात्र सातत्यानं बळावत असतात. कोणत्याही प्रकारचं पाणी घालायची गरज नाही, कोणत्या प्रकारची फवारणी करायची गरज नाही, पण काँग्रेस ग्रास जे ते सातत्यानं वाढत असतं. तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने असं म्हणतात एका ठिकाणी की हा म्हणजे गवताचा वगैरे भाग असतो तो वाढायला काही वेळ लागत नाही, तण वाढते भराभरा. आम्रवृक्ष मेहनती न जगे, तृण वाढते भराभरा. निसर्ग आपल्याला सातत्याने शिकवतो की असं होत असतं कडे. मग त्या शेतीमध्ये त्याची कोळपणी, फवारणी हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम असतात शेतकऱ्याच्या जीवनातले ते सुरू होतात त्या सृजन काळामध्ये. आणि त्या सृजनातून म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टीतून एक दुसरा प्रकार आपोआप सातत्यानं सुरू होतो, त्याला म्हणतात संवर्धन. म्हणजे सृजन काळ जो आहे तो सृजन काळ जर संवर्धनामध्ये बदलला नाही तर निर्मितीची क्षमता कमी होते. सरळ सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणजे सृजनाला त्वरित संवर्धनाची गरज असते. आता इथे एका कॉन्ट्रावर्सीचा आपण विचार करू. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. कीर्तनाच्या निमित्तानं मी बाहेर फिरत असताना मला बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज असं कसं म्हटले की विष्णुमय जग, मग त्या महेशाचं काय, त्या ब्रह्माचं काय. तर तिथं हे सूत्र लक्षात येईल की निर्माण करणारा शास्त्र असं सांगतं, त्यानुसार आपण पाहूया की निर्माण करणारा ब्रह्मा आहे, पण त्याचं सृजन संवर्धन करणारा जो आहे तो विष्णू आहे. आणि नंतर मग त्यातल्या वाईटाचा संहार करणारा जो आहे पुढे तो महेश आहे. शेतकरी ही जी तुमची माझी व्यवस्था आहे, कृषी तुमची माझी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये या संवर्धनाच्या आणि सृजनाच्या आधी संहाराचं काम करावं लागत असतं. वाईट गोष्टी ज्या असतात त्या जमिनीतल्या त्या नष्ट करावं लागत असतात, तेव्हा त्याची वाढ सुरू होते. म्हणजे संहार पहिले वाईटांचा, आणि वाईटाचा संहार केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस बीज टाकलं त्यावेळेस सृजन आणि मग त्याच्यानंतर संवर्धन, असं ते गणित आहे. तो महेश शेवटचा नाही. महेश शेवटचा नका म्हणून तुमच्या माझ्या मूळ संस्कृतीचा पुरुष जो आहे तो संहार करणारा ज्याचं स्वरूप तुम्ही सांगता तो महेश म्हणून तुमची माझी संस्कृती मुळात जी आहे ती शिव किंवा शैव ही संस्कृती आहे. पण शैव संस्कृती संहार करून काही टिकू शकतं का?
सृजनातून सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? त्याला संवर्धनाची आवश्यकता असते. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. मग आता याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जो जो व्यक्ती, जो जो समाज, जी जी परिस्थिती कुठल्याही सृजन झालेल्या, नवनिर्माण झालेल्या गोष्टीची काळजी घेत असेल, त्याचं संवर्धन करत असेल आणि त्याला वाढवत असेल, तो प्रत्येक जण विष्णूचा अवतार आहे किंवा विष्णुमय आहे. आपल्याकडे एक साधी साधी म्हण आहे, जन्म देते ती आई, परंतु जी तुम्हाला विचार देते, आकार देते, ती खऱ्या अर्थानं माता होते. जन्म कोणीही देऊ शकतं, परंतु आकार द्यायला ती माता व्हायला त्या वेळ लागतो. असं आपल्याकडे आपण राजमाता जिजाऊचं उदाहरण वारंवार सांगतो की नुसता जन्मच दिला नाही तर आकारही दिला आणि छत्रपती घडवला. तर आकार देणंही महत्त्वाचं असतं, म्हणजे संवर्धन ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून सृजनानंतर जो काळ सुरू होतो किंवा सृजनानंतर जी गोष्ट सुरू होते त्याला आपण जे म्हणतो ते संवर्धनाचं सूत्र. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि मग असं म्हटल्यानंतर का विष्णूचं कसं काय, पण त्याची दुसरी गोष्ट आपण विसरतो, भेदाभेद भ्रम अमंगळ. हा तुमच्या माझ्या डोक्यामध्ये घुसलेला शैव वैष्णव ब्रह्माचा तर समजा त्याचा परिवाराने विचारायचा, हा जो तुमच्या माझ्या डोक्यामध्ये घुसलेला भ्रम आहे तो अमंगळाचं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. म्हणून त्या अभंगाकडे एका वेगळ्या दृष्टीने किंवा वेगळ्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि त्याचा मतितार्थ जो असतो, आपण ज्याला म्हणतो की खऱ्या अर्थाने शब्दार्थाच्या पलीकडचा जो भाव असतो तो आपण पाहिला पाहिजे. असो, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 3 आपल्याला आपले ऋतूच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीचा आपल्याला सृजन काळामध्ये विचार करायचा. आता हे सृजन असं सुरू झाल्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्याकडे निर्माण होत असताना भरपूर होते, पण तुमच्या माझ्यापर्यंत येत असताना त्याच्यावर किती प्रमाणाचा संस्कार, किती प्रकारामध्ये संस्कार होतात याच्याबद्दल एक पोस्ट आपण सातत्याने आजकाल व्हॉट्सॲपमध्ये पाहतो की तुमच्या माझ्या ताटामध्ये अन्न येईपर्यंत त्या अन्नाच्या याच्यावर प्रक्रियेमध्ये किती प्रकारचे संस्कार होतात. आणि ते संस्कार जे येतं त्या संस्काराची सुरुवात इथं असते. काही प्रजाती अशा आहेत की त्या प्रजातीचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जीवन जगण्याची क्षमता जी आहे ती अतिशय कमी असते. म्हणून त्याच्यामध्ये त्याचं सृजन जे किंवा त्याचा जन्म जो तो बऱ्याच प्रमाणामध्ये होतो. तुम्ही बेडकाची जर अंड्याची जाळी पाहाल ना, त्या बेडकाच्या अंड्याच्या जाळीमध्ये हजारो अंडे असतात. त्यातून काही टॅडपोल बनतात आणि मग त्यातून काही बेडकं तयार होतात. म्हणजे सृजन होत असताना जर संवर्धन झालं नाही तर पुढची साखळी ती तुटू शकते. सृजनाच्या दृष्टिकोनातून आपण बायलॉजीमध्ये सुद्धा ते सायकल शिकलेलं आहे प्रत्येकजण शाळेमध्ये की म्हणजे ते पुंकेसर, पराकन हे त्या सगळ्या आपण गोष्टी शिकलेलं. नारळ कसं जातं, काही फळांची इकडे तिकडे बी बियाणे कसे जातात आणि त्यातलं हे मोठमोठे म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणजे त्या पंचवृक्षामध्ये ज्याला म्हणतो तो वड, तो पिंपळ, याचं बी कसं जातं म्हणजे पाखरानं त्याचं फळ खावं. ते फळ खाल्ल्यानंतर त्याचं बी जे त्याच्यातलं जे वरचं कवच असतं ते त्या पाखराच्या अंतर्यामी म्हणजे त्याच्या इंटेस्टाईन्समध्ये असलेल्या ॲसिडमध्ये डिझॉल्व होतं आणि मग त्याच्या विष्ठेतून जे बाहेर पडतं ते मग कुठेतरी रुजतं. म्हणून तुमच्या माझ्या घरात कुठे पाईपावर, कुठे खिडकीवर तो पिंपळ उगतो. तिथे जाऊन तुम्ही आम्ही लावू शकत नाही. मग आता आपण जो एक कन्सेप्ट पाहतो, काही निसर्गप्रेमी लोक करतात की दे आर मेकिंग सीड बॉल्स, म्हणजे त्या सीडच्या वरतून ते शेणाचं कव्हरेज करतात आणि फेकतात. म्हणजे ही सर्व निर्मिती जी आहे ती निसर्गाने करून ठेवलेली आहे. फक्त तुम्ही लक्ष दिलं तुम्हाला आपोआप ते समजू शकतं. निसर्ग हा तुम्हाला मला त्या सृजनाची व्यवस्था बरोबर समजून सांगू शकतो आणि त्या सृजनाच्या व्यवस्थेतून तुम्हाला मला सगळ्या गोष्टी समजू शकतात. फक्त आपल्याला ती गोष्ट निश्चितपणे पाहणं आवश्यक आहे. म्हणून एक गोष्ट आपण सातत्यानं आपल्या अंतर्यामी व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला घडवणं आवश्यक आहे किंवा ती आपल्यामध्ये फिट करणं आवश्यक आहे. आणि आपण संकल्पनेतलं व्यक्तिमत्व विकासाकडे इथून पुढे येणार आहे. आपण व्यक्तिमत्व ऱ्हासाची जी काही कारणं आहेत ती मागच्या वेळेस पाहिली होती. त्यानंतर आपण श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं. तर मग त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म तुम्हाला मला जो धरायचा आहे आता तो म्हणजे निरीक्षण. गंमत अशी आहे की बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. देर इज ट्रिमंडस डिफरन्स बिटवीन टू सी अँड टू वॉच अँड टू ऑब्झर्व. पाहणे आणि निरीक्षण करणे यात फार फरक आहे. मग निरीक्षण करत असताना
आज निसर्गप्रेमी जे बॉल टाकतात सीड बॉल्स, तसे सीड बॉल्स व्यवस्थितपणे टाकले गेले पाहिजे अशी रचना निसर्गानं आपोआप करून ठेवलेली आहे. त्याच्यातून वडबिंबळ उगतात. असो, सृजनाची ही साखळी जी आहे ही अशी सातत्यानं चालू राहत असते. त्या सृजनाला संवर्धनाचा जर पाठबळ मिळालं तर नवनिर्मिती होते आणि ती नवनिर्मिती सक्षम होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागत असते. आणि ती सर्वात जास्त काळजी जी आहे या सृजनातून नवनिर्मितीची परिपूर्णता होईपर्यंत ती या मानवी बालकाची किंवा मानवी देहाची घ्यावी लागत असते. याच्यावर मी मागे बोललो होतो. असो, पण त्याबरोबर एक दुसरा स्तर आपल्याला आज पाहायचा आहे या सृजन काळातला. या सृजनाचं आणि तुमचं माझं एक वेगळं नातं या महाराष्ट्राच्या किंवा मराठी संस्कृतीमध्ये आहे आणि ते आपण फार औत्सुक्यानं पाहिलं पाहिजे. तुमच्या माझ्या त्या उन्हाळ्यापासून चालू असलेल्या, तसं पाहिलं तर वृक्ष अशा जीवनामध्ये, कारण ते त्या फेब्रुवारी मार्चपासून तो प्रकार सुरू होतो. काही ठिकाणी उत्सव असतात, काही यात्रा असतात, त्या जर सोडल्या आपण चैत्रातल्या तर सॉरी तुमच्या माझ्या जीवनामध्ये याच्यातून उत्साह निर्माण होईल अशा प्रकारच्या काही सणांची निर्मिती जी आहे ती या आषाढ, श्रावण आणि भाद्रपद या 3 महिन्यामध्ये असते. आषाढातल्या काही गमती आपण पाहिल्या. आषाढातल्या विशेषतः देवशयनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा या 2 विषयावर आपण अतिशय प्रदीर्घ चिंतन केलं. पण त्याची रचना आपण जर पाहत गेलो तर देवशयनी एकादशी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं आपण चिंतन करतो, म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीचं ते आराध्य दैवत आहे. त्यानंतर व्यास पौर्णिमा आपण त्या आषाढामध्ये साजरी करतो. तिथून म्हणजे ईश्वरानंतर गुरुचं सुद्धा आपण स्तवन करतो. आणि मग नंतर श्रावण ज्यावेळेस सुरू होतो त्याच दरम्यान त्या आषाढामध्ये देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुद्धा सुरू होतो. चातुर्मास आपण हळूहळू पुढे पाहू. पण श्रावणामध्ये सर्वात पहिले जो सण येतो तो सण नागपंचमीचा आहे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे सण या 2 महिन्यामध्ये येतात, म्हणजे श्रावण आणि भाद्रपद. हे सण येण्यापूर्वी आपण आणखी एक स्तर आपल्या आयुष्यातल्या एका सद्गुणाचा पाहणं आहे की ज्याचा मी उल्लेख त्या सुरुवातीच्या मागच्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याचा केला होता की कृतज्ञता हा एक गुणधर्म आपण त्यातून व्यक्त करत असतो. आता ही अभिव्यक्ती कशाची कृतज्ञतेची म्हणजे काय? कृतज्ञता सामान्यतः आपण जी त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या शिकलो की माझ्यावर, माझ्या जीवनावर, माझ्या एकंदर व्यक्तिमत्वावर कोणी जर मला काही अशी मदत करून उपकृत केलं असेल तर त्याची जाणीव मी सातत्याने ठेवणे याला कृतज्ञता म्हणतात. मग आता ही कृतज्ञता जी असते ही कृतज्ञता व्यक्त करत असताना हे मराठी सण जर तुम्ही त्या अँगलनं पाहिले तर आपल्याला त्यातला एक वेगळा आनंद समजू शकतो. पण अडचण काय झाली माहिती का? त्याची अडचणी आपण समजून घेतली पाहिजे. आपली म्हणजे एक आपण जर पिढी पाहिली मागची, म्हणजे जी 1930 ते समजा 1970-80 दरम्यानपर्यंत अतिशय ॲक्टिव्ह होती किंवा 90पर्यंत ॲक्टिव्ह होती, किंवा 70 नंतर 80 नंतर आज कालपर्यंतची ॲक्टिव्ह असलेली पिढी आणि काल 2010 पासून आता ॲक्टिव्ह असलेली पिढी, या 3 पिढ्या आपण जर पाहिल्या, 30-30 वर्षाचा फरक जर आपण केला तर ती सुरुवातीची पिढी ज्यावेळेस त्यांच्यावर या विज्ञानाचे तितके संस्कार नव्हते. दे वर पार्शियली बेनिफिटेड विथ सायन्स. नंतरची जनरेशन जी आली मी सांगतो ती जी 70-80 दशकातली होती, त्यांना बायलॅटरल त्या दोन्ही गोष्टीचा म्हणजे एक त्यांची संस्कृती, परंपरा आणि विज्ञान या सर्वांचा त्यांना ॲडव्हान्टेज किंवा त्या दोन्हीचे संस्कार त्यांच्यावर घडले. आणि आज आपण जे पाहतो त्या पिढीमध्ये संस्कृती, परंपरा याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी होऊन राहिलं. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये आपण ती चर्चा करूया, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण थोडंसं कमी पडत असताना विज्ञान, ॲडव्हान्स सायन्स याच्या तर आपल्याला आहारी गेला असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ते त्यांचं जीवन जे आहे ते असं वेढलं गेलेलं असल्यामुळं हे जे आपल्याला सणाची चर्चा करायची, हे सण जे येतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्या कृतज्ञतेपेक्षा जस्ट वेस्ट ऑफ टाईम असा प्रकार सुरू झालेला आहे. माझा हा मुद्दा तुम्ही मात्र महत्त्वाचा लक्षात ठेवा. जस्ट वेस्ट ऑफ टाईम हा काय प्रकार आहे? त्याच्या बघा आणखी एक प्रकार असा झाला की तुमची माझी जीवनशैली जी ती थोडी सुबत्तेकडे, समृद्धतेकडे गेल्यामुळे सणाचं जे वैशिष्ट्य होतं की त्या सणाच्या दिवशी गोडधोड खायला भेटायचं, चांगले कपडे लिहायला भेटायचे, आंघोळ व्हायची, सुगंधी उठण्याने वगैरे, तो प्रकार
जवळपास आज इतिहास जमा झाला. वी आर सेलिब्रेटिंग एव्हरी डे, एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. उठण्यानं आंघोळ, दिवाळीच्या दरम्यान कशाला आपण 2 टाईम शॅम्पू एकदम जो पाहिजे तसा प्रकारचा आपल्याला बोलवून त्यांना आंघोळ करतो. डिफरंट टाईप ऑफ शॉवर्स, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, जे पाहिजे ते. दिवाळीच्या त्या उठण्याची अप्रूप काय ठरवलं त्याचं, म्हणजे हा जो जीवनातला बदल झाला त्याच्यामुळे या सणाच्या बद्दलची जी एक कन्सेप्ट होती तिचं मूळ तत्व जे आहे त्याच्याकडे आपण दूर गेलो. बरं, तिकडे एक दुसरा प्रकार असा आहे की तो प्रत्येक सण जो आहे त्याच्या भोवती एक मिथक आहे. ते मिथक जे आटपाटनगर होतं, गरीब ब्राह्मण होतं वगैरे वगैरे, त्या मिथकाच्या पलीकडं त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे आणि त्या प्रिन्सिपलच्या वरती हे भरपूर सायन्सचे कव्हर आल्यामुळे ते प्रिन्सिपल कोणी पाहायला तयार नाही. त्याच्यामुळे झालं की दिस इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम. अशा याच्यामध्ये तुमचे माझे ते सण अटकल्यामुळे त्या सणाचं आपल्याला एक ते ओरिजिनल मॉरल ऑफ द स्टोरी किंवा प्रिन्सिपल हे समजून घेणं आवश्यक आहे. मिथक निर्मितीच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, आपल्याला त्याला जस्टिफाय करायचं नाही किंवा त्याला डिस्कार्डही करायचं नाही, परंतु ह्या गोष्टी का व्हायच्या त्या पाहायला पाहिजे आणि मग त्यातून तुमची माझी गंमत कशी व्हायची किंवा तुमची माझी मनोरंजन कसं व्हायचं, तुमच्या माझ्या जीवनाला त्यातून समृद्धतेचा आनंद कसा मिळायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. कृषीप्रधान संस्कृती म्हटल्यानंतर देअर वॉज अ ट्रिमंडस सिम्बायोसिस बिटवीन ऑल ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स अँड सॉइल ॲज वेल ॲज द स्काय. पंचमहाभूताचं अतिशय परस्पर एकमेकाशी पूरक अशा प्रकारचं जीवनमान त्या काळामध्ये होतं आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीनं माझ्या जीवनामध्ये मला उपकृत केलं याची जाणीव तो शेतकरी ठेवायचा आणि तिथून या सणाची निर्मिती झालेली आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे कृतज्ञता नावाचा अतिशय मोठा सद्गुण जो आहे तो आपण ज्या ज्यावेळी हे सण साजरे करतो तेव्हा जगत असतो. नागपंचमी, नाग हा प्रकार जो आहे किंवा तो साप जो आहे हा पाहिल्यानंतर तुम्हाला मला भीती वाटते. स्वाभाविक मी सांगितलं भयमधली ती, कारण त्याच्यापासून जर तुम्हाला मला चावला ज्यावेळेस औषधी नव्हते त्यावेळेस त्या डंखानं आपण मरू शकतो हे माहीत होतं. म्हणजे ते जे भय होतं ते त्या आहार निद्रा भय मैथूनमधलं त्या भयाचा प्रकार माझ्या अस्तित्वावर घालण्याचं होतं, ते न्यूनगंडाचं नव्हतं. मग ज्याची भीती वाटते, ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याला बंधू म्हणायचं, भाऊ. म्हणून तुमच्या माझ्या संस्कृतीतल्या त्या खेड्यापाड्यातल्या आया बहिणीचा हा नाग म्हणजे भाऊ होता. नुसता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ज्याची ओवाळण्याची तसा हा नागपंचमीला तो भाऊ सुद्धा ओवाळला जायचा किंवा त्याची काळजी घ्यायला लागायची. हा त्यातला एक मॉरलचा भाग होता किंवा त्यातल्या प्रिन्सिपलचा भाग होता. त्याच्या पलीकडे इन द इकोसिस्टीम ऑफ द सिम्बायोसिस और सिम्बायोसिस ऑफ द इकोसिस्टीम ज्याला म्हणते त्याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर शेतीमध्ये जितके काही तृणधान्य येतं त्याचं नष्ट करणारे जे काही उपद्रवी देणारे प्राणी उंदरासारखे त्याला नाश करणारा तो नाग होता. त्याच्याप्रती कृतज्ञता, ह्या 2 गोष्टी जर महत्त्वाच्या लक्षात आल्या तर मग ते बाकीचं जे मिथक जे आटपाटनगर होतं वगैरे ते ज्याला वाटलं त्यांना पाहायचं सोडून द्यायचं. परंतु ज्यांना तुम्हाला मला अशा पद्धतीने उपकृत केलं, ज्यांना तुमची माझी सृजनाता निर्माण झालेल्या त्या शेतीतील तृणधान्याची रक्षण केलं त्या उंदरापासून किंवा घुशीपासून, त्याला तुम्ही कृतज्ञ जर राहिले तर नागपंचमी का साजरी करतात तुमच्या लक्षात येईल. ती नागपंचमीला खेड्यापाड्यामध्ये आजही 2 गोष्टी फार चांगल्या प्रकारे होतात. एक म्हणजे झाडावरचे झोके. आता झाडावरचे झोके जो प्रकार आहे, ती झाड त्या क्वालिटीचे त्या स्ट्रेनचे तसे राहिले का, ही तुमच्या माझ्या पिढीची अडचण आहे. दररोज बंगीवर बसणाऱ्याला, तितक्या लिमिटमध्ये उडणाऱ्याला, त्या आकाशात जे घेणाऱ्या झोक्याची जो काही आनंद असतो तो अनुभवाचा वाटतो का, तो थ्रिल ते रोमांच त्याला अनुभवाचं वाटतं का, हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं खेडं, तशा प्रकारचं माहेर, तशा प्रकारचे भाऊ गावामध्ये आहेत का हेही पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी भाग्याच्या आहेत, भाग्यानं ते मिळू शकतं. पण गेल्या 30-40 वर्षामध्ये जो विस्थापितांचा लोंढा, विस्थापितच म्हणावं लागेल त्याला, शहराकडे आला आणि त्यांना तुमचं माझं गोकुळ असलं ते माहेर जे ते नष्ट झालं, त्याच्यामुळे झोके केले. आणखी एक प्रकार असतो पत्त्याच्या डावाचा. पत्त्याचा डाव हा तो महाभारतातल्या त्या द्यूताचा प्रकार आहे. दॅट वॉज अ स्किलफुल गेम, पण तो असतो. म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या त्याचं स्वरूप मी सांगतो, पण त्यातलं मूळ कृतज्ञतेची गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक.
त्यानंतर बरोबर 15 दिवसानंतर मग रक्षाबंधन येतं. रक्षाबंधन याला नारळी पौर्णिमा म्हणतात. तोपर्यंत वर्षा ऋतूच्या आक्रस ताळेपणामुळं ज्या समुद्रावर तुफान आलेलं असतं, मोठमोठ्या लाटा किंवा बदलणाऱ्या वातावरणामुळे समुद्रावर जाण्याची शक्यता जी असते ती कमी झालेली असते. रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या समुद्राचं पूजन त्या समुद्रकाठचे कोळी बांधव, कोकणातले बांधव करतात. त्यांच्यासाठी सुद्धा तो भाऊ आहे. आपण हा घरातला भाऊ जो प्रत्येक मांडतो हे तुम्हाला तो फार लिमिटेड स्वरूप आहे त्याचं. तो नागाच्या स्वरूपामधला, नागपंचमीचा आणि दर्याच्या स्वरूपामधला तो असमंत व्यापून टाकणारा जो अनंत असा समुद्र आहे तो बंधू जो आहे, ती कन्सेप्टच वेगळी आहे, ती मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्याशी साकडं घालून त्याची पूजा करून की इथून पुढे माझा कुंकवाचा धनी तुझ्यावर स्वार व्हायला येणार आहे, कारण तुझ्यावर आमचं जीवित अवलंबून आहे. जसा इकडे शेतकरी शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्या तृणाचं रक्षण करणारा, तृणधान्याचं रक्षण करणाऱ्या सापाला तो बंधू म्हणजे त्याची पत्नी वगैरे बंधू मानते, तशा पद्धतीनं त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी या सागराची पूजा करून माझा हा धनी तुझ्याकडे येत आहे, तुझ्यावर माझं जीवित अवलंबून आहे, ही त्या कृतज्ञतेतली फार मोठी गोष्ट आहे. रक्षाबंधन हा तुम्ही आम्ही घरामध्ये जो पाहतो तो भाग जो आहे तो आपण त्याला बंधन बांधतो वगैरे, हे बंधन आपण सगळीकडे पाहतो. बंधनात राहणे, बंधन बांधणे याचा अर्थ तुम्हाला सरळ सरळ कुठल्या तरी एका लिमिटमध्ये आपल्याला वागायला शिकवून हा त्याचा अर्थ आहे. आणि हे त्या धाग्यापेक्षाही अंतर्यामी परस्पर सहचर्याचं, सहकार्याचं आणि प्रेमाचं किंवा स्नेहाचं बंधन जे असतं ते कठीण असतं. ज्ञानेश्वर महाराज एका ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात की जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कलिके माझे सापडे कोवळिया तेन उत्तीर्ण प्राणे परी ते कमलदल चिरून येणे ऐसा कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला मला बांधलेला जो धाग्याचं बंधन असतं ते कच्चं जरी वाटत असलं, कमकुवत जरी वाटत असलं, तर त्याच्या मागे असलेला स्नेह हा तुम्हाला तुमचं जीवित आहे तोपर्यंत तो स्नेह तुम्हाला बांधून ठेवतो, तो तुम्हाला महत्त्व देतो, तो तुम्हाला प्रेम देतो. बहिणीचं प्रेम हे वेगळ्या प्रकारचं एक शाश्वत अशा प्रकारचं तुमच्या माझ्याजवळ असलेलं जे काही आपण मूल्य असलेलं ठेव आहे, अशा प्रकारची ठेव आपल्याला त्या रक्षाबंधनातून मिळत असते. परंतु हा सण खऱ्या अर्थानं त्या दर्यावरती बांधवांनी आणि त्यांच्या घरातल्या त्या बायकांनी साजरा करायचा जो आहे तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य अंग झालेला आहे श्रावणामध्ये. तिथून पुढे ज्या संस्कृती पुरुषाबद्दल आपण बोललो त्या कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा आपण पाहिली, त्याच्यावर आपण या ठिकाणी जास्त चिंतन करण्याची गरज नाही. परंतु सरळ सरळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता म्हणजे घनघोर अंधारामध्ये ईश्वरानं जन्म घेऊन तुमच्या माझ्या जीवनावर गीतेच्या स्वरूपानं ज्ञानाचा प्रकाश म्हणजे अंधकाराला छेद करेल अशा, अज्ञानाला छेद करेल अशा प्रकारच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या माझ्या जीवनामध्ये टाकून भारतीय संस्कृती ज्याला ज्ञान समृद्ध केली, जगभरामध्ये तिचं नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जाईल अशा प्रकारचा एक ज्ञानाचा आधार या संस्कृतीला दिला. एक आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श गुरु, आदर्श धनुर्धर, आदर्श सारथी आणि आदर्श तत्ववेत्ता, ह्या सर्व आदर्शाच्या ज्या परिसीमा असतील त्या पार करून एक विश्वरूप दर्शन ज्या एका व्यक्तीमध्ये घडलं त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण जन्माष्टमी श्रावणामध्येच. त्याच दिवशी योगायोग कसा असतो बघा, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जयंती असते. म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार विठ्ठल, श्रीकृष्णाची निर्मिती गीता आणि विठ्ठलाचे जे सर्व पाईक आहेत ते वारकरी आणि त्या वारकऱ्यांचं जे आराध्य किंवा त्या वारकऱ्यांचं जे मूळ ग्रंथ आपण ज्याला म्हणतो ती ज्ञानेश्वरी, म्हणून अवतार पांडुरंगे नाव ठेवला ज्ञाना, तो ज्ञानेश्वर सुद्धा त्या दिवशी जन्माला आलेला आहे. हा योगायोग आहे का चमत्कार आहे हे ज्याचं त्यांना पाहावं. मग अशा भोवती जे आहेत ना ते पुन्हा ते मिथक लागतात, ते मिथक आपल्याला कशाला पाहावं लागतात.
त्या मिथकापेक्षा गीता वाचावी, त्या मिथकापेक्षा गीताच्या एखाद्या श्लोकाचं अन्वेषण करून आपल्या जीवनामध्ये कुठं त्याचं ॲप्लिकेशन होऊ शकतं का हे पाहावं. परंतु आपण त्या मिथकामध्ये अडकून त्या गोष्टी दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. असो, भाद्रपद तिसरा महिना जो येतो तो भाद्रपद, आणि त्याच्या आधी पुन्हा श्रावणाच्या शेवटी, भाद्रपदाच्या सुरुवाती, भाद्रपदाच्या आधी श्रावणामध्ये शेवटी एक सण महत्त्वाचा राहतो, पोळा. पोळा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या नावामध्ये भारतभर साजरा केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये पोळा जो साजरा केला जातो त्याच्यामध्ये त्या कृतज्ञतेचा भाव मात्र निश्चितपणे असतो. ह्या काळ्या आईसाठी राबराब राबणारा, शेतकऱ्याच्या बरोबर जोडीनं राबणारा जो असतो तो त्या कृषी संस्कृतीचा वैभव असलेला त्या पशुधनातला बैल, वृषभ, आणि त्याची मनोभावे पूजा तो शेतकरी, त्याचं पूर्ण कुटुंब त्या दिवशी करतो. आणि त्याला सुद्धा दिवाळीमध्ये तुमची माझ्या ज्या पद्धतीनं सर्व प्रकारचे सोपस्कार असतात त्या पद्धतीनं त्याला आंघोळ घालणे, त्याला न्हाऊ माकू घालणे, त्याच्या शिंगाला रंगविणे, त्याला वेगळ्या प्रकारचे साज चढविणे. लहानपणी आम्हाला कविता होती, शिंगे रंगविली बा शिंगे सजविली. अतिशय मधुर काळ बालपणाचा होता. नंतरच्या काळामध्ये मी पाहिलं की ते बैल आंघोळ घातल्या इतक्या प्रकारचं पाणी नव्हतं राहिलं. पण या गेल्या 2-3 वर्षामध्ये ती गोष्ट आपल्याला दिसते. पण दुर्दैव असं ते बैल राहिले नाही. पोळा कसा साजरा करावा अशी अडचण झालेली आहे. गावाचं जे पशुधन आहे त्या पशुधनातून काय काय निर्मित व्हायचं आणि काय काय राहायचं हे जर समजलं तर त्या पोळ्याचं महत्त्व समजू शकतं. पण पोळ्याची वाट काही लोक वेगळ्या पद्धतीने पाहत असतात. कारण त्या पोळ्यापर्यंत श्रावणामध्ये आपल्या भागामध्ये मांसाहार बंद असतो. चातुर्मासावर मी यायचं आहे अजून. म्हणजे पोळ्याची वाट पाहणारे लोक काही वेगळ्या पद्धतीचे असतात. पण पोळा हा सण जो आहे तो शेतकरी किती आत्मीयतेनं साजरा करतो याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला माझ्या संस्कृतीचं श्रेष्ठत्व समजेल. भावाला भाऊ, बहीण भाऊ, आई वडील, समाज हे तर समजा ठीक आहे, बुद्धिवादी असल्यामुळे किंवा बुद्धी असल्यामुळे त्याच्याबद्दल विचार करू शकतो. पण एखाद्या प्राण्याबद्दल इतका दूरगामी विचार करणे याबद्दल तुमच्या माझ्या संस्कृतीतल्या पोळा या सणाची निश्चितपणे आपण आठवण सातत्याने ठेवली पाहिजे. कृतज्ञतेचा परमोच्च बिंदू जर कुठं पाहायचा असेल तर तो पोळामध्ये सापडतो. कारण तुमची माझी संस्कृती त्याच्या भरोश्यावर उभी आहे. म्हणून हा पोळा जो आहे त्याचं प्रिन्सिपल तत्व जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृतज्ञतेच्या पलीकडे काही सापडणार नाही. आणि त्याला आपला बंधू सखा समजून त्याचा सर्व प्रकारचं त्या दिवशी जे लालन पालन किंवा त्याचा लाड जो होतो तो खरोखर कौतुकास पात्र करतो या शेतकऱ्याला. त्याच्या मोठ्या हृदयाच्या किंवा मोठ्या विचारधारेला तो सिद्ध करतो. आपल्याला आता या पोळ्याचं महत्त्व पाहण्याकरता एखाद्या खेड्यामध्ये जायला पाहिजे किंवा त्या शेतकऱ्याचं ते अंतर्यामी असलेलं हृदयातलं गुपित जे त्या पद्धतीने आपल्याला ते समजू शकेल. मग नंतर भाद्रपद हा महिना येतो. भाद्रपद महिन्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यातली ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्याला आपण सुरुवातीला म्हणतो ती हरतालिकेची एक तृतीया असते. ती ॲक्च्युली हरितालिका आहे, श्री हरितालिका. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करावा म्हणून गोपी जे करतात ते कात्यायनी व्रत आहे. आणि इकडे हे मिथक तुम्हाला सुरुवातीला सांगतो. त्या मिथकामध्ये नारद येऊन सांगतात त्या पार्वतीच्या वडिलांजवळ हिमालयाजवळ की तुझी मुलगी जी आहे ती विष्णूला अतिशय पसंत आली, त्याच्यामुळे तू तिला विष्णूला पत्नी म्हणून देऊन टाक. तो वडील जो आहे तो एवढ्या मोठ्या ईश्वराचं मागणं आल्यानंतर तो खुश होऊन जातो. पण तो ज्यावेळेस मुलीजवळ बोलतो त्यावेळेस ती सांगते की नाही, मी मनातून त्या महादेवाला वरलेलं आहे आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी मी एक वेगळ्या प्रकारचं व्रत करते आणि ते व्रत म्हणजे श्री हरितालिका. आपल्या इकडं आपण आता हे मिथक जे हे मिथक जरी सोडून दिलं तरी आपल्याला पाहिजे असा अनुरूप वर प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून, अनुरूप असा जोडीदार प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून, जीवनसाथी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या मन, भावना, सर्व बुद्धी आणि सर्व चेतना जे आहेत जर त्या एका ठिकाणी येऊन काम करत असतील तर त्यातून जे उत्पन्न होईल ती श्री हरितालिका आहे. हरितालिकेमध्ये
आपल्याला अनुरूप असा जोडीदार आयुष्यामध्ये सापडावा की ज्याने जीवनाचं युद्ध मी समर्थपणे लढू शकेल. अशा प्रकारचं मुलीनं केलेलं जे व्रत आहे ते हरतालिकेचं व्रत आहे. पार्वती निश्चितपणे सौंदर्यवती होती, परंतु तिला भगवान शंकरासारखा सामर्थ्यशाली पण वैराग्याने परिपूर्ण असा पती प्राप्त झाला. ते प्राप्त करून देणारी स्त्री आली तालिका. हे त्याचं मिथक असेल, पण यातून आपण शिकायचं काय? मॉरल ऑफ द स्टोरी काय? मॉरल ऑफ द स्टोरी की तुमचं एम जे ध्येय जे ते कधी श्रेष्ठ पाहिजे, आणि ते श्रेष्ठ ध्येय प्राप्त करून देण्याकरता तुमचं मन, बुद्धी आणि सर्व प्रकारच्या चेतना एकाग्र होऊन तिकडे काम करत जर असल्या, त्या दिवशी त्या स्त्रिया, त्या बाया थोडंसंही काही अन्न ग्रहण करत नाही, त्याला स्त्री हरितालिका म्हणतात. म्हणजे अन्नाचं सुद्धा भान नसणे. अन्न म्हणजे काय? आहार, निद्रा, भयमधून पहिली प्रेरणा. ती प्रेरणा सोडून द्यायची आणि आपण एखाद्या इप्सिता करता, श्रेष्ठ असलेल्या ध्येया करता स्वतःचं तन्मन जे सर्व प्रेरणा जे आहेत, सर्व शक्ती, सर्व चेतना जी आहे ती एकाग्र करायची. श्री हरितालिका भाद्रपदामध्ये. मग ते झाल्यानंतर अतिशय आनंदाचा महाराष्ट्राचा उत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वरी ती दुसरी ओवी आहे. देवा तूची गणेशू म्हणजे काय? तो ओम नमोजी आद्यामधला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. तुमच्या माझ्या अंतर्यामी बसलेल्या त्या परमात्म्याचं स्वरूप जे आत्मा म्हणून बसलेलं आहे तोच आद्य आहे, त्याला मी नमस्कार करतो. आणि त्यालाच मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा तूची गणेशू. गणेश म्हणजे सुरुवात. पण ती सुरुवात करत असताना त्यांनी सांगितलं सकलार्थ मती प्रकाशू. प्रत्येकाच्या स्वतःच्या एकट्याच्या नाही. मती म्हणजे बुद्धी, त्यामध्ये प्रकाश म्हणजे ज्ञान, अज्ञान दूर करून तो घालणारा. आणि असा घालणारा सापडला म्हणून म्हणे निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवधारी जोजी. ही विनंती किंवा ही अशा प्रकारची नम्र आवाहन जे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ईश्वराला त्या गणपतीच्या स्वरूपामध्ये करत असताना समोर बसलेल्या सर्व भाविक भक्तांना किंवा त्या श्रोत्यांना सुद्धा केलेलं आहे आवाहन. तो गणेश. मग त्या गणेशाचं वेगळ्या प्रकारचं मिथक आपल्याला माहिती. त्या मिथकामध्ये आपल्याला जायचं. पण आता प्रिन्सिपल काय? तत्व काय? तत्व फार चांगलं त्यातलं. गणपती हा विद्येची देवता आहे. आता विद्येची देवता आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आणखीन एक मिथ त्याला लक्षात देणं आवश्यक आहे. व्यासाने सांगितलं आणि गणपतीने लिहिलं ते महाभारत. महाभारताची गंमत अशी आहे, जे भारती नाही ते नोहेची लोके त्रिही म्हणून या कारणे म्हणे पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. व्यासानं सांगायचं, गणपतीने लिहायचं आणि त्यातून निर्मित झालेलं महाभारत जे त्याच्यामध्ये जे तत्वज्ञान ते जगात कुठेही जर नसेल तर तत्वज्ञानाचं सर्व लिखाण जे ते ज्यानं केलं तो गणेश. देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश. आणि त्याच्यामध्ये ती गीता आहे. तुम्ही लक्षात घ्या, एकमेक एक कप्पा मी उडून राहिलो अलवारीचा, म्हणजे तुम्हाला आपाप हातात एक गोष्ट सापडते. आता ही गोष्ट जी आहे याच्यातून तो गणपती डेरपोट्या, मोदक खाणारा, त्या दुर्वा पाहिजेत, त्याच्यासाठी समोर भरपूर पैसे जमा करून दारू पिऊन नाचावं लागतं. हा जो प्रकार घुसला तिथून तो गणपती जो आहे तो त्याचं खरं स्वरूप जे आहे ते समाजामधले जे काही अभिजन होते त्यांनी सोडून दिलं की हे आपल्या भानगडीत पडायचं काम नाही किंवा एका नांदी आपण लागायला नको. आणि त्याच्यामुळे त्याचं एक विकृत स्वरूप समोर आलं. मी सांगितलं तुम्हाला की मिथक, त्याच्यावर कधी कधी विकृती, त्याच्यामुळे ते प्रिन्सिपल जे आहे, तत्व जे आहे ते दबलं. म्हणून गणेश जर तुम्हाला आठवायचा असेल तर सकलार्थ मती प्रकाश होतो का? प्रत्येकाच्या मतीमध्ये त्यातून काहीतरी प्रकाश पडतो का? त्याच्या जीवनामध्ये आलेला अज्ञानाचा अंधकार काही प्रमाणात दूर होतो का? त्याला काही नवीन जीवनाची दिशा सापडते का? हे जर सापडत असेल तर गणेश चतुर्थीपासून गणेश चतुर्दशीपर्यंत जे 10 दिवस आहे त्या काळामध्ये तुम्ही कुठलं तरी ज्ञानाचं, तत्वाचं एखादं ग्रंथ वाचन, तुमच्या माझ्या संस्कृतीचं एखादं काहीतरी समग्र अशा प्रकारचं चिंतन करण्यासाठी तो काळ जर घालवत असले तर तो पर्व काळ आहे. आजकालचे गणपती आजच्या काळात यावर्षीचं काळ सोडून द्या, त्या गणपती समोरचे गीतं आणि त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, तो आपला विषय सुद्धा नाही. याच गणपतीच्या मनामध्ये एक चाहूल वेगळ्या प्रकारची लागते. कारण त्या मृग नक्षत्रापासून जी पेरणी झाली
त्या पेरणीचं सृजन झालं, त्याचं संवर्धनसुद्धा सुरू झालं. विष्णूनं स्वतः लक्ष घातलं, म्हणजे शेतकऱ्यांचं लक्ष घातलं बरं का, विष्णूनं लक्ष घातलं. आणि मग तुमच्या माझ्या पदरामध्ये निश्चित काहीतरी चांगल्या प्रकारचं यावर्षी दान पडणार, अशा प्रकारचा आनंद झाल्यानंतर जिचं स्वागत करावं लागतं ती ज्येष्ठा गौरी लक्ष्मी, तुमच्या माझ्या वैभवाचं प्रतीक असलेली महालक्ष्मी. 3.5 पीठापैकी महालक्ष्मीचं पीठ जे आहे ते ऐश्वर्याचं पीठ आहे, संपत्तीचं, पण नैतिकतेनं प्राप्त झालेलं संपत्तीचं प्रतीक आहे. म्हणजे तोपर्यंत शेतकऱ्याच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की आतापर्यंतच्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये मी जे काही कष्टाने पेरलेलं आहे त्यातलं नेमकं काहीतरी निश्चितपणे मला सापडू शकतं. म्हणून पहिलं दान ज्या देवाला द्यायचं ती लक्ष्मी, ज्येष्ठा गौरी. नाही तर मग महालक्ष्मी बसवल्या, काही जण आले, समोर ठेवले ते नारोबा केरोबा पाहिले, तिथं प्रसाद घेतला, आरती केली. आरती कोणाची पाठ राहिली नाही आजकाल, ते सगळं झालं, जेवण झाले, निघून गेले, महालक्ष्म्या गुंडाळल्या, पुन्हा ट्रंकेमध्ये ठेवून गेल्या, संपलं. काय झालं? महालक्ष्म्या झाल्या नाही. महालक्ष्म्या आल्या याच्यामध्ये तो शेतकरी, तो कष्टणारा, तो श्रमणारा, त्यानं ज्यानं पेरलं, जे सृजनातून वरती आलं, जे संवर्धनातून राखल्या गेलं, त्यातून मला निश्चित काहीतरी प्राप्त होईल. म्हणून या संपत्तीचे रक्षण करणारी ऐश्वर्याची देवता जी आहे त्या महालक्ष्मीला मी मनपूर्वक वंदन करतो, ती ज्येष्ठा गौरी. साधी गोष्ट नाही. तुमची माझी संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे, पण मिथकामुळे आणि अतिरेकी सायन्सच्या वापरामुळे, मिथकामुळे त्याच्याबद्दल जे बुद्धिवादी लोक आहेत ते दूर गेले, आणि सायन्समुळे यांना तर आमचा काही संबंध नाही असा प्रकार झालेला आहे. म्हणून ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स, त्यातलं तत्व जे मॉरल ऑफ द स्टोरी आहे, ट्राय टू गेट दॅट पर्टिक्युलर प्रिन्सिपल. आणि नेमकं अशा प्रकारचे साजरे करताच्या मग काय गोष्ट असावी, या लोकांनी का केलं असावं, याच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या माझ्या संस्कृतीचा अतिशय श्रेष्ठ असा भाग यातून लक्षात येईल. हळूहळू पुरातत्वशास्त्रामध्ये अशी कुठे एखादी वीट सापडली की तिथे हळूहळू कोरत जातात, तिथे मोठा महाल सापडतो. आणि त्या महालाचा शोध घेता घेता मग तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये मोहनजोदडो कुठं होता, आता हरप्पा कुठं होता, लोथल कुठे, हे सापडायला सुरुवात होते. आणि तिथून तुमची माझी संस्कृती इतकी श्रेष्ठ होती की आर्य बाहेरून आले नाही, तर तुमच्या माझ्या या सिंधू नदीच्या काठी जी श्रेष्ठ संस्कृती निर्माण झाली होती ती जगभरामध्ये पोहोचू शकली. हे सांगणारं तत्त्वज्ञान निर्माण झालेलं आहे, हे सांगणारं सत्य निर्माण झालेलं आहे. म्हणून तुमच्या माझ्या समोर कॅलेंडरवर चालणाऱ्या सुट्टीच्या दिवसामध्ये होणाऱ्या सणाचं जर आपण एक एक वीट उकरून जर पाहिली तर मोहनजोदडो हाती लागू शकतो, हडप्पा हाती लागू शकतो, एक वेगळी संस्कृती सापडू शकते. मित्रांनो, आज आपण या विज्ञानाच्या विळख्यामध्ये असं अटकलेलो आहे की तुमचं माझं ओरिजिनॅलिटी आपण हरवून बसलेलो आहे. आणि ती ओरिजिनॅलिटी आपल्याला जर सापडवायची असेल तर आपल्याला गोष्टी निश्चितपणे या दृष्टिकोनातून सापडल्या पाहिजे. एक शेवटच्या 5 मिनिटामध्ये त्या चातुर्मासाबद्दल मी बोलतो आणि थांबतो. चातुर्मास जनरली आषाढ शुक्ल द्वादशीपासून सुरू होतो आणि कार्तिकच्या त्या स्थितीला तो संपतो. पण तोपर्यंत त्या काळामध्ये तुम्ही व्रतस्थ असायला पाहिजे. आणि त्या व्रतस्थ असत असताना तुमच्या अंतर्यामी कोणत्या प्रकारच्या गोष्टी आल्या पाहिजे, 4 महिन्याकरता लक्षात घ्या. क्षमा, सत्य भाषण, सत्यवचन, दया, दान, स्वच्छता, इंद्रिय निग्रह, देवपूजा, म्हणजे विशिष्ट तुमच्या अंतर्यामी असेल त्या ईश्वराची तुम्ही पूजा करावी, संतोष वृत्ती आतून, आणि अपरिग्रह म्हणजे कोणती गोष्ट जास्त आपल्याला ठेवायची नाही हे, आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता हे जे 8-10 गुणधर्म तुम्हाला मी जे सांगितले, हे 8-10 गुणधर्म जे आहेत पतंजली योगशास्त्रामधलं यमनियम जे आहेत ना त्यातले. चातुर्मासामध्ये तुम्ही काय अंगीकारलं पाहिजे हे सांगत असताना शास्त्र असं सांगतं की तुम्ही क्षमा, दान, दया, स्वच्छता, अस्तेय, अपरिग्रह, देवपूजा, संतोष वृत्ती जी आतून ती बाळगली पाहिजे, इंद्रिय निग्रह केला पाहिजे. मला एक सांगा, व्यक्तिमत्व विकासानाकरता या आता सांगितलेल्या 7-8-10 सद्गुणाच्या पलीकडे कोणती गोष्ट आहे? अशा प्रकारच्या गोष्टी जो सांभाळेल तो प्रभू रामचंद्र स्वतः होणार नाही का? मग चातुर्मास म्हणजे फक्त अभक्ष भक्षण करायचं नाही बघा आमच्याकडे चातुर्मासाला येतं का? नाही, सध्या आपल्याला काहीच चालत नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये त्या चातुर्मासाची अशी विटंबना झाली, आमच्याकडे काही चालत नाही चातुर्मासामध्ये.
याच्याकरता चातुर्मास आहे का? आपल्याला खरे तत्व समजले नाही. पतंजली योगशास्त्रातल्या यमनियमाचं पालन करून तुमच्या व्यक्तिमत्वाला एक उभारी देण्याचा हा काळ आहे. त्या काळामध्ये बाहेर पडणाऱ्या पावसामुळे तुम्ही जास्त बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अंतर्यामी स्वतःची वृत्ती करून स्वतःच्या अंतर्यामी त्या ईश्वराचा शोध घेत असताना तुमचा इंद्रिय निग्रह करावा, तुमच्या जिव्हेवर तुम्ही काही ना काही प्रमाणामध्ये ताबा ठेवावा आणि तुम्ही स्वतःला पाहण्याची, स्वतःला शोधण्याची प्रक्रिया सुरू करावी. याकरता चातुर्मास. मग देवशयनी एकादशीपासून सुरू झाला की मग तो प्रबोधिनी एकादशीला सुटतो आणि त्या ईश्वराला सुद्धा आपण ज्या काळात झोपतो त्या काळामध्ये त्याला झोपवतो म्हणजे तू जागा आहे. म्हणजे ईश्वराला झोपून माणसानं जागे व्हायचा काळ जर कोणता असेल तर चातुर्मासाचा आहे आणि त्याची आपण अतिशय विटंबना लावलेली आहे. परंतु इट इज अवर हंबल ड्युटी. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आपण त्याकडे जबाबदार आहोत की ही तुमच्या माझ्या संस्कृतीची खरी ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण असमर्थ ठरतो आहोत. म्हणून माझं एक नम्र आवाहन आहे. इथून मी जे पोटतिडकीने तुम्हाला बोलतो ते माझी ही बोलण्याची इच्छा आहे म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही. पण तो माझ्या संस्कृतीचे, माझ्या या भारतीय किंवा महाराष्ट्रीय संस्कृतीचे हे दिव्य अशा प्रकारचे सण उत्सव आणि त्याच्या मागची अशा दिव्य परंपरा, त्यात दडलेली अशी असंख्य महानतम तत्व जे येतं जी माणसाला अतिशय उच्चतम अशा प्रकारच्या जीवनापर्यंत नेऊ शकतात, तशा प्रकारची तत्व जी आहेत ती तुम्ही आम्ही समजून घेऊन या नवीन पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते तुमचं माझं ऐकत नाही, ते तुमचं माझं ऐकणार नाही. परंतु कधी कधी हे तत्व सांगितल्यानंतर कधीतरी रिकामपणामध्ये त्यांना ज्यावेळेस या गोष्टीची आठवण येईल की नाही माझ्या काकांनी, माझ्या बाबांनी, माझ्या मामांनी किंवा माझ्या कोणीतरी जवळच्या एखाद्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली होती आणि एकदा त्याला ते तत्व सापडलं आणि तुमच्या माझ्या संस्कृतीची गोडी जर लागली तर तुम्हाला सांगतो मी अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा समाज या महाराष्ट्राच्या भूमीतून निर्माण होऊ शकतो. ही महाराष्ट्राची भूमीच तशी. या भूमीला तिवार वंदन करतो. या सृजन काळाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांशी हा जो संवाद मी केला त्याचं आपण वारंवार चिंतन करून त्यातून माझ्यापेक्षाही काहीतरी चांगलं पुढच्या पिढीपर्यंत पोचवाल अशा प्रकारची एक अपेक्षा तुम्हाला सर्वांकडून व्यक्त करतो आणि या हप्त्यापुरतं मी विश्रांती माझ्या शब्दांना देतो. रामकृष्ण हरी.